चला तर आज बघूया लाल भोपळ्याच्या मऊ लुसलुशीत अशा घाऱ्या. सर्वात अगोदर इथं मी भोपळ्याचे काप करून तो किसून घेतला आहे. जेमतेम 1 किलोच्या प्रमाणात भोपळा झाला असेल त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात मी गूळ घालून घेतला आहे. दोन्ही छान मिक्स करून घेतलं आहे. ते दोन्ही मी कुकरमध्ये घालून कुकरला 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. इथं बघू शकता खूप छान असा भोपळा शिजला आहे. थंड झाल्यानंतर त्यामध्ये सुंठ, बडीशेप आणि वेलचीची पावडर घालून घेतली आहे. 2 चमचे मीठ घालून घेतलं आहे. तेही छान मिक्स करून घेतलं आहे. ते एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे. त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे. म्हणजे एवढ्या प्रमाणात गव्हाचं पीठ घ्यायचं आहे की ते तुम्हाला थापता आलं पाहिजे. इथं मी ह्या अशा प्रकारे मळून घेतलं आहे. 20 मिनिटासाठी यावरती ओलं कापड सुती ठेवून मी बाजूला ठेवलं होतं. त्यानंतर 20 मिनिटानंतर इथं घाऱ्या बनवण्यासाठी घेतलं आहे. एका प्लास्टिक पेपरवरती मी हे एक गोळा घेऊन छान असा थापून घेतला आहे आणि मस्त गरम तेलामध्ये दोन्ही बाजूने सोनेरी रंग